झाली. आणि नाटक सुरू होण्याच्या आधी संगीत साथीनं आपली चांगल्या बारदार साधकांना नाटकाची सुरुवात केल्यान आणि गणपती बाप्पाची म्हणजे दशावताराचा आराध्य दैवत म्हणजे एक महागणपतीची एंट्री झाली. आणि एंट्री झाल्यानंतर प्रथमतः एंट्री होती ती म्हणजे संजय काळे कलिदेवाच्या भूमिकेत आमका बघूक भेटली. आणि कलिदेवाची एंट्री झाल्यानंतर 2 एंट्रीनंतर लोकांचा आकर्षण असलेल्या बाळूमामांची एंट्री होती. आणि तो क्षण अखेर इलो आणि बाळूमामा म्हणजे नितीन आसेकर अभिनय कुमार नितीन आसेकर सुद्धा बाळूमामांच्या भूमिकेत बघू भेटले. आणि त्यानंतर नाटकात खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. लोकसेवा सेवा समिती डोंबिवली आयोजित भव्य कोकण महोत्सव या महोत्सवात अभिनय कुमार नितीन आसेकर यांचा सुद्धा सत्कार करण्यात आलो. आणि बाळूमामा पूर्वार्ध नाटकाचा शेवटचा प्रवेश म्हणजे दिंडीचा प्रवेश. त्या दिंडीच्या प्रवेशाक सुरुवात झाली. 19 तारीखचा डोंबिवलीचं नाटक आटपून झाल्यानंतर आम्ही निघालो 20 तारीखला दिवामध्ये नाटकाक जाऊ. आणि दिवा येथे नाटकाक पोचल्यानंतर थंय गणपतीचा ज्याच्या घराकडे पेटारो होतो त्यांच्या घराकडे आम्ही नंतर सगळ्यांनी मिळून गणपती बाप्पाची आरती सुरू केलो. आणि त्यांच्या त्या गणपती बाप्पाची आरती करून झाल्यानंतर आम्ही नाटकाच्या थंय जाऊन निघालो. तर प्रथमतः सगळे आमचे मंडळी गाडीत बसले आणि थंय आमची राहण्याची सुद्धा व्यवस्थित अशी सोय केलेली होती त्या लॉजवर. आणि त्या लॉजवरतून आमका नाटकाच्या ठिकाणी जायचं होतं म्हटल्यार गणपतीचो पेटारो असतो तो पेटारोसुद्धा गाडीत चढवल्याने आणि नंतर आम्ही मार्गस्थ झालो होतो दिवा महोत्सव म्हणजे दिव्याच्या ठिकाणी जे नाटक होतात ते. आणि गाडीत जाताना प्रसादाने एक एक गजाली सांगूक सुरुवात केली आणि ती गजाली ऐकत ऐकत कधी गाडी नाटकाच्या ते पोचल्या समजलाच नाही. आणि नाटकाच्या ते प्रवेश केलो तर खुर्च्यांची अरेंजमेंट अप्रतिम अशी केलेली होती. आणि भव्य मैदानावर या बाळूमामा नाटक सादर होणार होता. आणि कलाकारांनी नंतर आपल्या रंगपट्टावर रंगाक सुरुवात केल्याने आणि तुम्ही बघू शकता प्रचंड अशा गर्दीत हा नाट्यप्रयोग सादर होणार होतो. आणि लोकांची गर्दी तर वाढत होती. आणि प्रथमतः मास्तरांनी गणेशस्तवन चालू करून गणपती बाप्पाचं दर्शन सगळ्यांका घडवल्याने. आणि सिंधुदुर्गाचे पकवाज वादक विशारद दादा परब यांचा सुद्धा कोकण भूषण पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे त्यांचा सुद्धा सत्कार होतो. तसेच अभिनय कुमार नितीन आसेकर यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जाणार होतो. आणि अर्धा बाळूमामा नाटक झाल्यानंतर शिवाजी महाराजांका मानवंदना देण्यासाठी सगळे लाईट ऑफ करून प्रत्येकाचे मोबाईल पेटवण्यात दिले आणि एकदम भारी वाटत होता. आणि आपल्या कोकणकरांच्या भव्य अशा गर्दीत बाळूमामा टिक्सी नाटकाचो समारोप झालो. व्हिडिओ कसं वाटलं अवश्य कमेंट बॉक्समध्ये